नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे। नवीन विषय म्हटल्यापेक्षा माझ्या वेदना तुमच्या समोर मांडायला आलेलो आहे मित्रांनो। आज आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्र हा जलमय झालेला आहे मित्रांनो। मराठवाडा, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग, तसेच कोकण किनारपट्टी, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, असा बहुतांश महाराष्ट्रातला भाग हा जलमय झालेला आहे मित्रांनो। आणि माझा जो शेतकरी राजा आहे, ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतात, आज तो संकटात आहे मित्रांनो। बरेचसे त्यांनी साठवून ठेवलेले धान्य हे पाण्यामध्ये वाहून गेलेले आहे मित्रांनो। जनावरे, मुलांचे वह्या पुस्तकं, मुलांचे कपडे, त्यांचे कपडे, काय असेल नसेल घरांमध्ये, त्यांची भांडी, जे काही त्यांनी कमवून ठेवलेल्या काही गोष्टी होत्या त्या सर्व जलमय झालेल्या आहे मित्रांनो, पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहे। फक्त त्याच्या अंगावरचे कपडे तेवढे मात्र राहिलेले आहे मित्रांनो। अशा संकटाच्या वेळी त्याला खरंच मदतीची गरज आहे मित्रांनो। जेव्हा 7-8 दिवसापासून पाऊस पडतो आहे, आपल्या वैज्ञानिकांनी जे काही अनुमान काढलेले होते की पावसाचं प्रमाण काय असेल काय नाही, याच्या निकषावरती सरकारने काहीतरी पावलं उचलायला हवी होती, सरकारने त्यावरती उपाययोजना करायला हवी होती। त्या सरकारने केलेल्या नाहीच नाही। परंतु जेव्हा 2 दिवस आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे मंत्र्यांना आदेश देतात की सर्व मंत्र्यांना बांधावर जायला हवे, तेव्हा सर्व मंत्री बांधावर जातात मित्रांनो शेतकऱ्यांच्या वेदना ऐकायला। लाज वाटायला पाहिजे मंत्र्यांना। या गोष्टीही तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही करतात आहे। कमाल आहे मित्रांनो, निश्चितच कमाल आहे। आणि बांधावर गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला त्यांच्या वेदना ऐकायला तुम्ही गेलेले आहेत, मी सर्व मंत्र्यांविषयी बोलत नाही, परंतु तुमच्यातलेच काही मंत्री तिथं जाऊन उत्तरं देतात की मी काही पैसे खिशातनं घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, अशा प्रकारची भाषा करायलाच नको मंत्र्यांनी। का हे डोकं घरी ठेवून जातात मला माहीत नाही। अरे तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला निवडून दिलेले आहे, आणि अशा प्रकारची भाषा जेव्हा तो शेतकरी राजा की एवढ्या मोठ्या संकटात सापडलेला आहे, त्याच्याकडनं प्लस मायनस शब्द निघू शकतात, काही क्वेश्चन त्यांनी केले असतील, पण आज तो हतबल झालेला आहे। त्याच्या संकटाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवून बघा की काय परिस्थिती असेल। अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचे उत्तरं त्यांना देतात, निश्चितच हे बरोबर नाही आहे। आणि मदत काय तर 2,215 करोड रुपीज तुम्ही शेतकऱ्यांसाठी जाहीर करतात मित्रांनो। 7,000 एक शेतकऱ्याला येतात ते, मी माध्यमांमध्ये ऐकलं त्याचं कॅल्क्युलेशन, तर 7,000 प्लस मायनस असू शकता इकडे तिकडे, पण 7,000 रुपये पर शेतकरी ही हे जे कॉन्ट्रीब्युशन, हे जो तुमची जी मदत आहे ती शेतकऱ्यांना पोचणार आहे, ती पोचलेली नाही आहे। आता लगेच त्यांना मदतीची गरज आहे। अशा वेळेस तुम्ही पंचनामे करणार आणि केव्हा शेतकऱ्यांना मदत पोचताल? आणि मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट आहे की दिवाळीपर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांना मदत करू। अरे शेतकऱ्यांना आत्ता मदतीची गरज आहे, दिवाळीची गरज नाही आहे। शेतकऱ्यांना या परिस्थितीत दिवाळी नको आहे, शेतकऱ्यांना आत्ता मदतीची गरज आहे। आत्ता मदत त्यांना पोचायलाच हवी। आज तो शेतकरी जेव्हा जगावरती संकट येतात, भारतावरती संकट येतात, महाराष्ट्रावरती संकट येतात, तेव्हा तो शेतकरी राजा सर्वांची भूक भागवतो। अशा वेळेस जर त्यालाच मदतीची आवश्यकता असेल आणि तेव्हा जर सरकार हे अशा प्रकारची मजाक करत असेल, तर निश्चितच लाज वाटणारी गोष्ट आहे सरकारसाठी। त्याचबरोबर काही मंत्री जे की ओमराजे निंबाळकरांसारखे पण आहेत की ज्यांनी पाण्यामध्ये उतरून NDRFच्या टीमबरोबर फक्त लाईव्ह जॅकेट घालून नाही तर स्वतः उतरून ग्राउंडवरती मदत केलेली आहे मित्रांनो। अशा प्रकारचे नेतेही आहेत, त्या नेत्यांना सुद्धा सॅल्यूट आहे। आणि काही नेते की ज्यांना असू द्या, त्यांच्याविषयी न बोललेलंच बरं, तरी करायला हवी। आणि विरोधक, सरकारला बोलून फायदा काय? विरोधक घरात बसून टीका करतात आहे की यांनी काय करायला हवे। अरे तुम्ही पण जनतेने निवडून दिलेले आहे, तुम्ही पण त्यांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही कधी बांधावर जाणार आहात? त्यांचे प्रश्न तुम्ही कसे मांडणार संसदेमध्ये मांडायला हवेत ना प्रश्न, किंवा आवाज उचलायला हवेत ना, तर तुम्ही बांधावर कधी जाणार? भलेही तुमच्याकडे सत्ता नाही, पण त्यांचे प्रश्न घेऊन तर तुम्ही बोलू शकतात ना सरकारला। सरकारचे डोके तर ठिकाणावर नाहीच आहे, परंतु तुम्हाला तर अकला असतील, करायला हवी। आणि तसेच काल परत एक न्यूज आलेली आहे की
काहीतरी पॅकेटवरती जाहिरात छापून जी काही मदत आहे ती दिल्या जाते. मित्रांनो, मदत करायची असेल तर कुठलाही स्वार्थ न ठेवता मदत करा. आज तुमचे फलक लावण्याची गरज नाही आहे. आज ते संकटात आहे. तुमच्या मतदानाच्या वेळीस, तुमच्या इलेक्शनच्या वेळीस, तुमचे काय बड्डे असतील, वाढदिवस असतील, तुमचे प्रोग्राम असतील, तुमच्या रॅल्या असतील, तर तुम्ही ते पॅनर्स लावा, फलक लावा. हीच जनता तुमच्या पाठीमागे तुमच्या रॅलीमध्ये तुम्हाला तुमचा उदो करते. आणि आज तीच जनता संकटात आहे. तर तुमचं काम इथं फलक लावून त्यांना मदत देण्याची नाही आहे. कधीतरी निस्वार्थपणे मदत करून बघा. राजकारणाच्या पलीकडे खूप राजकारणामध्ये पैसे कमवले तुम्ही, खूप महाराष्ट्र लुटलेला आहे. आज मदतीची गरज आहे तर त्यातले काही 10% तरी पैसा तुम्ही शेतकऱ्यांसाठी वापरा. त्यातही तुम्ही फलक लावता ते. निश्चितच महाराष्ट्राला विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. आणि माझ्या शेतकरी राजाला आज मदतीची गरज आहे. कल्पना करा, छोट्याशा पिकांपासनं आज त्याची पूर्ण पिकं नष्ट झालेली आहेत. आज त्याच्या शेतीमध्ये कुठलंही पीक राहिलेलं नाही आहे. सगळं पाणी झालेलं आहे. विचार करा, 2 पानांवरती त्याचे जेव्हा पीक असतात तेव्हापासून तो त्याच्या धान्यापर्यंतचे स्वप्न बघतो. आणि जेव्हा अशा वेळेस त्याचा जो तोंडाजवळ आलेला घास आहे तेव्हा असा जलमय होतो, तर त्याच्या वेदना किती असतील मित्रांनो. मी पण एक शेतकरी आहे. एक शेतकऱ्याचाच मी एक पुत्र आहे मित्रांनो. समजायला पाहिजे, या वेदना मला माहिती आहे किती असू शकतात. सरकारला समजायला पाहिजे. आणि निश्चितच आशा करतो की सरकारने कुठलंही राजकारण न करता या शेतकऱ्यांना होईल तेवढी मदत करायला हवी. जय हिंद, जय महाराष्ट्र.